केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली। त्यानंतर एक जुनं पत्र अचानक चर्चेत आलं आहे। या पत्रावर भारतीय जनता पक्षाचा शिक्का असल्यानं देशभरात मोठा वाद निर्माण झाला। हा वाद काय, ते पत्र काय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं यावरती स्पष्टीकरण काय आणि विरोधकांनी कोणती भूमिका घेतली आहे, हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊयात। नमस्कार, मी स्वानंद विक्कड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय निवडणूक आयोगाचं एक पत्र मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होतंय। त्या पत्राच्या शेवटी निवडणूक आयोगाचा शिक्का नसून चक्क सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा शिक्का आहे। ते पत्र माकपनं शेअर केलं होतं, जे की 19 मार्च 2019च्या निवडणूक आयोगाचं होतं, ज्यावर केरळ भाजपचा शिक्का होता। हे पत्र शेअर करताना माकपनं विचारलं की निवडणूक आयोग आणि भाजप एकाच सत्ता केंद्रातून चालतंय का? यानंतर काँग्रेसनं देखील निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले। भाजपचा शिक्का निवडणूक आयोगाकडे कसा पोहोचला, असा सवाल आता काँग्रेसनं उपस्थित केला। आता निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ताबडतोब निवडणूक आयोगानं ही स्पष्टीकरण दिलं आणि निवडणूक आयोगानं आपली चूक मान्य केली। निवडणूक आयोगानं म्हटले की आम्हाला माहिती मिळाली आहे की भाजपचा एक शिक्का असलेलं एक पत्र मल्याळम वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केलं जात आहे। मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयानं यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की ती क्लेरिकल चूक होती, जी लगेचच आम्ही दुरुस्त केली आहे। मुख्य निवडणूक अधिकारी यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयानं देखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे की या प्रकरणाशी संबंधित असिस्टंट सेक्शन अधिकाऱ्याला चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित करण्यात आलं असून केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील म्हटलंय की पूर्णपणे क्लेरिकल चूक होती। केरळ भाजपनं काही दिवसांपूर्वी एका जुन्या नियमावलीची प्रत जमा केली होती, ज्यावर त्यांचा शिक्का होता, जी चुकीनं इतर पक्षांना पाठवण्यात आली होती। आता केंद्रीय निवडणूक आयोगाची एक चूक आणि विरोधकांनी देखील भाजप आणि निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केले आहेत। निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रावर केरळ भाजपचा शिक्का होता, ही चूक नसून गंभीर विषय आहे। यामुळे संविधानिक संस्थांची निष्पक्षता आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात। निवडणूक आयोगाच्या अधिकृत पत्रावर भाजपचा शिक्का कसा मारला गेला, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे। तृणमूल काँग्रेसनं म्हटलं आहे की निवडणूक आयोग ही भाजपची बी टीम झाली आहे। हे आता अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे। टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी निवडणूक आयोगानं पहिल्यांदा भाजपचा शिक्का असलेलं अधिकृत पत्र जारी करण्याचं धाडस दाखवलं होतं। आता ज्ञानेश कुमार यांनी अशाच प्रकारची पत्र यापुढेही जारी करावीत, लोकशाही जिंदाबाद, असं महुआ मोइत्रा यांनी म्हटलं आहे। बरं, आता निवडणूक आयोगाच्या अधिकृत पत्रावर भाजपचा शिक्का दिसल्यामुळे संविधानिक संस्थांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। जरी आयोगानं ही क्लेरिकल चूक असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। बाकी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा आवश्यक आहे का, यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।